उल्लासनगर शहर वासियों के लिए महानगर पालिका द्वारा एक बार फिर अभय योजना लाकर बकाया संपत्ति कर के ब्याज में 100% छूट देने का आह्वान किया गया है। 26 फरवरी से 3 मार्च तक इस योजना का लाभ शहर वासी उठा सकते हैं। इस वर्ष का ये अंतिम अभय योजना है, अतः इसका मतलब लाभ जरूर उठाएं। मनपा आयुक्त अजीज शेख ने बताया कि इस योजना कि 3 मार्च को समाप्ति के बाद बकाया संपत्ति कर वालों के खिलाफ जब्ती की कार्रवाई की जाएगी, इसीलिए समय पर अपना बकाया संपत्ति कर भरें और योजना का लाभ लें। कवी कुसुमाग्रज अर्थात वी.वा. शिरवाडकर यांची आज जयंती, याच अनुषंगाने मराठी भाषा दिन म्हणून साजरी केली जाते। याच दिनाचं औचित्य साधून आज उल्हासनगर शहरात मराठी भवन उभारण्यासाठी 6 कोटींचा तरतूद अर्थसंकल्पात करावी अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांनी महापालिका आयुक्त अजीज शेख यांना निवेदन देऊन केली आहे। विशेष म्हणजे आज मराठी भाषा दिन असताना देखील महापालिकेला या दिनाचा विसर पडलाय। कुठल्याही प्रकारचे कार्यक्रम किंवा भाषा दिन साजरा न केल्यानं मनसेने नाराजगी व्यक्त केली आहे। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस आहे। कवी कुसुमाग्रज म्हणजे वी.वा. शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिवस म्हणून मनवला जातो। याच अनुषंगाने आम्ही आज आयुक्तांना भेटलो। आयुक्तांना उल्हासनगर शहरामध्ये मराठी भवन बांधण्यासाठी उल्हासनगर महापालिकेच्या 24-25च्या अर्थसंकल्पामध्ये 6 कोटी रुपयाची तरतूद करावी व एक भूखंड उपलब्ध करून द्यावा, यासाठी आम्ही आयुक्तांना आज भेटलो। आयुक्तांकडे मागणी केली। आयुक्त पॉझिटिव्ह आहेत। आयुक्तांचे म्हणणे उल्हासनगर शहरामध्ये मराठी भवन असलं पाहिजे। आणि आमचा दुसरा विषय होता की उल्हासनगर महापालिकेच्या कामकाजामध्ये सक्तीने मराठी भाषेचा वापर केला गेला पाहिजे। आता महापालिकेचे बरेचसे लेटर पॅड आहेत, वरती इंग्रजीमध्ये उल्हासनगर महापालिका लिहिलंय, खाली मराठीमध्ये एवढूसं आहे। आम्ही सांगितलं ते बदला। काही विभागाचे स्टॅम्प्स आहेत ते इंग्रजीमध्ये, ते बदला। वर्क ऑर्डर तुमच्या जे असतात, ज्याला आम्ही कामाची निविदा काढताना जे वर्क ऑर्डर दिले ती मराठीत काढा। म्हणजे जेव्हा तुम्ही एखाद्या ठेक्याबरोबर करार करता त्या तो करार मराठीमध्ये असला पाहिजे। म्हणजे उल्हासनगर महापालिकेच्या कामकाजामध्ये जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर झाला पाहिजे, अशी आमची मागणी होती। आणि आमची मागणी रास्त आहे कारण असे शासन निर्णय आहेत, जवळपास 3 ते 4 शासन निर्णय, त्याचा उल्लेख आम्ही पत्रामध्ये केला आहे। आमची मागणी हीच आहे की उल्हासनगर महापालिकेच्या कामकाजामध्ये मराठी भाषेचा सक्तीने वापर झाला पाहिजे। जो कर्मचारी किंवा अधिकारी मराठी भाषेचा वापर करत नसेल अशा अधिकाऱ्याची किंवा कर्मचाऱ्याची वेतनवाढ रोखण्याची सुद्धा तरतूद त्या आदेशामध्ये आहे। आम्ही ऐकताना कारवाई करा। आज विशेष म्हणजे आज मराठी भाषा दिनाच्या संदर्भात महापालिकेने कुठल्या प्रकारची जीआर असताना सुद्धा हा साजरा केलेला नाहीये। एके बाजूला तुम्ही मागणी करता, एके बाजूला मराठी दिन महापालिका साजरा करत नाही, तर मग ते जे भवन आहे कोण उभारणार आहे? या गोष्टीचा निषेध केला पाहिजे की उल्हासनगर महापालिकेला कदाचित 27 फेब्रुवारीचा विसर पडला असेल। अधिकारी विविध कामांमध्ये असतील, त्यांना मराठी भाषा दिवस माहिती नसेल। या गोष्टीचा आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने जाहीर निषेध करतो। परंतु पुढच्या वर्षीपासून उल्हासनगर महापालिकेमध्ये मराठी भाषा दिवस साजरा केला जाईल अशी तरतूद महापालिकेला करायला आम्ही भाग पाडू। आकाशाने स्वानंद मीडिया उल्हासनगर। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।